मंडळी नमस्कार. आरोग्य संपदा कार्यक्रमाच्या एका नव्या भागामध्ये आपलं खूप खूप स्वागत. मंडळी, काही आजार जे असतात ना, ते आजार सांगण्यापेक्षा लपवण्याकडे लोकांचा कल अधिक असतो. मुळात ते आजार अवघड जागेची दुखणी असतात, म्हणूनही ती लपवण्याकडे जास्त लोकांचा कल असतो आणि सांगताही येत नाही, सहनही होत नाही, अशा प्रकारचे ते आजार असतात. तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलं असेल की मी कशाबद्दल बोलतोय. तर मी बोलतो आहे ॲनोरेक्टल डिसीजेस, ज्याला मानवी गुदद्वाराशी संबंधित आजार असं म्हटलं जातं. त्यामध्ये फिशर आहे, त्यामध्ये फिस्चुला आहे आणिही इतर छोटी मोठी दुखणी त्यामध्ये आहेत. तर आज आपल्या आरोग्य संपदा कार्यक्रमाचा विषय खरं तर मंडळी हाच आहे, ॲनोरेक्टल डिसीजेस. म्हणजे हे आजार ॲनोरेक्टल असलेले आणि त्याच्या संबंधात असलेले समज गैरसमज हाच आपला विषय आहे. आणि आज आपल्याशी बातचीत करण्याकरता, या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आपल्याकडे आलेले आहेत रेडिओ फ्रिक्वेन्सी अँड लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे. नमस्कार डॉक्टर साहेब, नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये. मंडळी, थोडक्यात सांगायचं म्हणजे 28 वर्षांची डॉक्टर साहेबांची कारकीर्द आहे आणि या 28 वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 10,000च्या वर ॲनोरेक्टल सर्जरीज केलेल्या आहेत, ज्या यशस्वीरित्या केल्या आहेत. आणि खास करून आपण म्हणतो ना की ऑपरेशन करताना रक्त जातं, रक्तस्राव होतो, तर तो न होणारी ही लेझर सर्जरी आहे आणि त्याचे ते त्यामध्ये मास्टर आहेत. तर आपण डॉक्टर साहेबांशी बातचीत करणार आहोत आणि आज जाणून घेणार आहोत या संपूर्ण आजाराबद्दल. तर डॉक्टर साहेब, आरोग्य संपदा कार्यक्रमात परत एकदा आपलं स्वागत. मी खरं ना, मला पहिलाच प्रश्न तुम्हाला असं विचारायचं की आपण ॲनोरेक्टल डिसीजेस म्हणजे गुदगत आजार असं म्हणतो, म्हणजे त्याला आजार म्हणता येईल, त्याला दुखणी पण म्हणता येईल. कारण आजार म्हणजे तो आयुष्यभराकरता नसतो, ऑपरेशन झालं की तो बरा होतो, म्हणजे जसं तुमच्या पॅथीमध्ये म्हटलं जातं. बरोबर. तर ॲनोरेक्टल डिसीजेस, तर यामध्ये कुठल्या कुठल्या आजारांचा समावेश होतो? छोटी मोठी कुठली कुठली दुखणी नेमकी यामध्ये येतात? बरोबर. तर बेसिकली ॲनोरेक्टल डिसऑर्डर जे आहेत तर त्याला गुदगत आजार आपण म्हणू शकू. मुख्यत्वे जनसामान्य लोक जे आहेत, जे कॉमन सोसायटी आहे, त्याच्यामध्ये आपण मुख्यत्वे त्यांना लक्षात येईल असे 3च आजार बेसिकली आहेत, ज्याला आपण पाईल्स, फिशर आणि फिस्चुला. पाईल्स म्हणजे मूळव्याध, फिशर म्हणजे परिकर्तिका जिथे जखम होते गुदभागामध्ये, आणि फिस्चुला म्हणजे गुदभागाच्या बाजूच्या साईडला एक कॅनल बनून एक अशी ट्रॅक तयार होते, अशी जखम तयार होते की जी ट्रीटमेंट केल्याशिवाय बसत नाही. तर मुख्यत्वे हे 3 डिसीज आपण सांगू शकतो की पाईल्स, फिशर आणि फिस्चुला. पण जसं आता आपण पॅथॉलॉजिकल आणि इतर विषयामध्ये जर त्याचा शोध घेतला तर आपल्याला बरेचसे डिसीजेस त्यात दिसू शकतील. त्याला आपण ARM असं म्हणू शकतो. तर त्याला आपल्याला ARM म्हणजे ॲनोरेक्टल मॅलफॉर्मेशन्स असं आपण म्हणू शकू. तर ज्या पद्धतीने आपण ते डिसीजेस इव्हॅल्युएट करतो, तर त्या इव्हॅल्युएशनमध्ये आपण जेवढं खोलात शिरू तेवढे ते आजार भरपूर आहेत. तर आजचा विषय जो आहे आपला गुदभागातील मूळव्याध हा आजार असल्यामुळे आपण मुख्यत्वे 3 विषयांबद्दल आपण बोलूया. गुदद्वाराशी संबंधित मुख्यत्वे 3च आजार आपण आज डिस्कस करूया की मूळव्याध, फिशर आणि फिस्चुला म्हणजे भगंदर. हे 3 मुख्यतः आजार त्यात असतात. 3 मुख्यतः आजार असतो. पण मी सुरुवातीला जसं म्हटलं की अवघड जागेचं दुखणं, ठीक आहे. तर अवघड जागेचं दुखणं असल्यामुळे सांगण्यापेक्षा ते लपवण्याकडे लोकांचा कल अधिक असतो, रुग्णांचा कल अधिक असतो. बरोबर. म्हणजे मला त्रास होतोय पण मला काही सांगायचं नाही आहे. आणि पण मग असं होतं की एक परिस्थिती येते की आता सांगण्या वाचून गत्यंतर नाही. बरोबर. तर ही जी परिस्थिती असते, लपवणं आजार, तर ही कशी, याचं विश्लेषण तुम्ही डॉक्टर म्हणून कसं कराल? बेसिकली काय आहे सर की भारतीय मानसिकता आपण यात आणू शकतो की आपल्याला जसं एखाद्याला हर्निया झाला असेल तर तो पूर्ण सगळ्या नातेवाईकांना सांगतो की मला हर्निया झाला आहे, मी या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, मला अपेंडिक्स झाला आहे, मी या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, हे डॉक्टर माझं ट्रीटमेंट करत आहेत. तर पाईल्स हा विषय आहे किंवा गुदभाग असा शरीरातला असा विशेष अवयव आहे की ज्याच्याबद्दल थोडीशी लाज बाळगल्या जाते, थोडीशी पेक्षा जास्तच लाज बाळगल्या जाते. आता ते लोक थोडं सांगायला लागलेत. पण तरीही आउट ऑफ इंडिया जितका अवेअरनेस आहे किंवा जितकं फ्रीली लोक बोलतात तेवढं आपल्या भारतातल्या एरियामध्ये असं लोक बोलत हा विषय बोलण्याचा नाही, असंच एक साधारण, आणि त्याची चर्चा होत नाही. तर त्यामुळे ते अवघड जागेचं दुखणं म्हणूनच म्हटलं जाते की अवघडच असतं, ते सांगणं पण अवघड असतं. म्हणून मग त्याला अवघड जागेचं दुखणं आपण म्हणतो. पण जे दुखणं आहे ते शरीराशी संबंधित आहे, हे लपवू नये लोकांनी. आणि ते लपवतात म्हणूनच त्यांची बऱ्याच ठिकाणी फसगत होते.
बऱ्याच ठिकाणी एखाद्या वेळेस ट्रीटमेंट रॉंग झाली, तिथे चुकीचे ट्रीटमेंट झाले, त्याची चर्चा होत नाही. पण असं मग होतं? असं होतं. असं आमच्या प्रॅक्टिसमध्ये मला आता जवळपास 28 वर्ष झाले आहेत. तर असे कितीतरी उदाहरणं आहेत की असे कितीतरी पेशंट रडत येतात आणि त्यांचं ट्रीटमेंट झाल्यानंतर ते ट्रीटमेंट पुन्हा आपण त्याला रिपेअर करू शकत नाही, अशा कंडिशनमध्ये पण लोक येतात. तर तेव्हा फार असं वाईट वाटतं. बिईंग ॲन इथिकल डॉक्टर वी फील व्हेरी गिल्टी अबाउट दॅट, की असं व्हायला नको, पण असं होतं. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे अवघड जागेचं दुखणं. आणि ही अवस्था लपवून ठेवणं आजार त्याच्यामुळे पण वाढते हे 100%. जर आपल्याला एखादा आजार झाला, आपल्या शरीरामध्ये एखादा आजार झाला आणि तो सांगण्यालायक असला, तर तो आपण डॉक्टरांना जाऊन फ्रीली बोलतो. आपण जनरल प्रॅक्टिशनर, कोणी जर समजा काही आजार असेल तर आपण सगळ्यात पहिले आपल्या जनरल प्रॅक्टिशनर जवळ जातो, फॅमिली डॉक्टर. अगदी सर्दी खोकला झाला तरी आपण त्यांच्याजवळ जातो. पण तिथे समजा कोणी फिमेल असेल, यंग फिमेल असेल, टीनेजर असेल, तर त्या सांगायला थोडंसं लाजतात. मग तिथे ते दुखणं त्यांचं तिथल्या तिथे एखादे ॲनल जशी घेतलं त्यांनी बसून जाईल, पण ते दुखणं वाढत जातं आणि मग ते अशा लेव्हलला जातं की मग त्याला दुरुस्त करणं अवघड होऊन जातं किंवा स्पेशालिस्ट डॉक्टरकडे गेले तरच तुमचं ते दुखणं बसतं, अशा पद्धतीचं आहे. म्हणून ती अवेअरनेस नाही आहे. त्या अवेअरनेस व्हायला पाहिजे या आजाराबद्दल आणि लोकांपर्यंत चांगली माहिती पोहोचायला पाहिजे, अशा पद्धतीने ते आहे. एक थोडा प्रश्न असा आहे ज्याचं उत्तर थोडं तुमच्याकडून मला विस्तृतमध्ये पाहिजे आहे की फिशर असो, फिस्चुला असो, म्हणजे मूळव्याध असो किंवा भगंदर असो, हे दोन्ही आजार होण्यामागची कारणं काय आहेत? बेसिकली सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आपण जे आहार घेतो, आपण जे जनरल रोजची आपली दैनंदिनी असते, त्याच्यामध्ये आपण खूप रश आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आलेला आहे. आपण जेवणामध्ये जे नॉर्मल आपण ट्रॅडिशनल जेवण करत होतो ते खूप सारं बदललेलं आहे. जंक फूड आपण अडॉप्ट केलेलं आहे. जेवणाच्या वेळा आपण बदललेल्या आहेत. स्ट्रेस फॅक्टर जे आहे ते खूप आपलं बदललेलं आहे. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरामधले डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आणि पचनशक्ती जी आहे ती हॅम्पर होते आणि आपल्याला कॉन्स्टिपेशन नावाचा एक आजारच म्हणू शकतो किंवा एक कंडिशन. स्ट्रेसमुळे हे सगळं स्ट्रेस झालं, बदललेला आहार झालं, बदललेले विहार झाले, आपल्या दैनंदिन रुटीन ज्या चुकीच्या सवयी आहेत त्यामुळे खानपानाच्या पद्धती आणि तुमच्या वर्किंगच्या पद्धती पण. जसं आता कॉर्पोरेट लेव्हलला आपण मला लक्षात येते बरेचसे IT इंजिनियर्स जे आहे, कम्प्युटर इंजिनियर्स आहे, जे बसून काम करतात, टीचर्स घ्या, जे लोक कंटिन्युअस आपलं काम करतात, टार्गेट ओरिएंटेड लोक घ्या, या लोकांमध्ये काम केल्यानंतरही एक स्ट्रेस डेव्हलप राहतो. संध्याकाळी आपलं घरी आल्यानंतर जेवणाच्या वेळा निघून जातात, जेवण करायची इच्छा होत नाही आणि बॅक ऑफ द माइंडमध्ये ते स्ट्रेस असल्यामुळे ते त्यांना डायजेस्टिव्ह जे एन्झाईम्स असतात ते अल्टर्ड होतात आणि मग जेवण जरी केलं, पचन जरी व्यवस्थित असलं तर कॉन्स्टिपेशन होतं त्यांना. कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता, म्हणजे मोशन न होणे. हा कॉमन 85% 85 to 87%. आता आपण समजा एक सर्वे मेडिकल फील्डमध्ये एक सर्वे जेव्हा झाला तर 85 to 87% लोकांना कॉन्स्टिपेशन आहे आणि म्हणूनच ॲनोरेक्टल डिसऑर्डर्स पण इतक्या प्रमाणात आहे, पण ते आपल्याला लक्षात येत नाही कारण चर्चा होत नाही. तर कॉन्स्टिपेशन हा मुख्य त्यातला मूळ कारण आहे की ज्यामुळे हे ॲनोरेक्टल डिसऑर्डर. मराठीत काय म्हणू आपण? बद्धकोष्ठता. ज्याने मोशन व्यवस्थित न होणे. जे आपला रेग्युलर समजा मॉर्निंगला आपल्याला मोशन झाली, आपण मलनिस्सरण झालं आणि मोशन झाली, तर त्याला आपण त्या तो दिवस आपला चांगला जातो आणि रेग्युलर आपल्याला सवयी असतात. पण जेव्हा ते मोशन प्रॉपर होत नाही, म्हणजे रेग्युलर सवयीनुसार सहज होत नाही, तर त्याला आपण बद्धकोष्ठता म्हणू शकतो. तर ते मूळ कारण या आजाराचं ते समजा. बरोबर आहे. 2 आजारांची मुख्यत्वे नावं तुम्ही घेतली, फिशर आणि फिस्चुला, म्हणजे मूळव्याध आणि भगंदर. 2 आजारांमध्ये काय दोन्ही आजारांचे स्वभाव कसे कसे वेगळे आहेत आणि काय प्रकार आहेत हे नेमके दोन? खूप सुंदर मूळव्याध. खूप सुंदर प्रश्न विचारला. एक तुम्ही फिशर म्हटलं आणि एक फिस्चुला म्हटलं. फिशर आणि हिमोरॉइड्स म्हणजे पाईल्स हे पण डिफरन्शिएट केल्या जातात. तर मूळव्याध म्हणजे ॲनोरेक्टल रिजन जो आहे त्याच्या ॲनाटॉमीनुसार आपण जर विचार केला तर ॲप्रॉक्सिमेटली 2.5 इंच और 4 सेंटीमीटर ही एक आपली ॲनल कॅनलची लांबी असते. तर आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये जर विचार केला तर आपली जी मुठ्ठी आहे तर हे 4 बोटांची जी एरिया आहे एवढा आपला ॲनल कॅनल असतं, हे प्रमाण आहे आपल्या बॉडीमध्ये. तर व्यक्तिपरत्वे वेगवेगळे असतं. तर एखादा शॉर्ट स्ट्रक्चर व्यक्ती असेल त्याचा ॲनल कॅनल छोटं असेल.
तर ह्या ॲनल कॅनलमध्ये आपण एक स्पेसिफिक त्याला आयडेंटिटी लावू शकतो की हे 2 बोटं जे आहे तर दिस इज स्पिंक्चर टिश्यू. तर यात इंटरनल आणि एक्सटर्नल असं 2 स्पिंक्चर टिश्यू आपण म्हणू शकू की जे मोशनची जागा बंद करते आणि आवळल्या जाते आणि सोडल्या जाते. तर बेसिकली ज्यावेळेस बद्धकोष्ठता होते, बद्धकोष्ठता झाल्यामुळे मोशन पास होत नाही, मोशन होत नाही, त्यावेळेस काय होतं की रेक्टम जो अवयव आहे जिथे मोशन साठल्या जाते तिथून या भागावर ॲनल कॅनलवर प्रेशर तयार होतं. बरं. तर प्रेशर तयार होतं, त्याची एक स्पेसिफिक टेक्निक ठरलेली आहे बॉडीची, जस्ट लाईक सेन्सर. पण समजा जर त्यांचे आहारविहार चुकीच्या पद्धतीचे असले तर त्यांना मोशन यायसाठी जी ॲग्रेसिव्ह नेचर लागतं ते होत नाही आणि प्रेशर डेव्हलप होतो रेक्टममधून. तर तो प्रेशर डेव्हलप झाल्यानंतर तो प्रेशर ते मोशनला बाहेर न काढत असल्यामुळे तो प्रेशर ॲनल कॅनलच्या साईडला एक्झर्ट होतो आणि ॲनल कॅनलमध्ये जे व्हस्क्युलर स्ट्रक्चर असतात ज्याला आपण 3 o'clock, 7 o'clock आणि 11 o'clock असं म्हणू शकतो घड्याळाच्या आकारानुसार, तर त्या एरियामध्ये जे व्हस्क्युलर स्ट्रक्चर असतं त्याला आपण हिमोरॉइडल व्हेन्स म्हणतो, त्यामध्ये बलूनिंग होतं, म्हणजे ते फुगल्या जातात. तर ते फुगल्या गेल्यामुळे त्या मूळ जागेपासून खाली उतरायला लागतात. अच्छा. त्याला आपण डिसलोकेशन ऑफ दॅट व्हेसल्स असं म्हणू शकू. तर एक्झॅक्टली त्या बलूनिंग झालेल्या व्हेसल्सला आपण मूळव्याध म्हणतो, म्हणजे पाईल्स म्हणतो. बरोबर. मग ते पाईल्स जर त्याचे ग्रेडेशन ठरले ते आपण चर्चा करूच. तर हा झाला मूळव्याध. जेव्हा एखाद्या रुग्णाला किंवा पेशंटला बद्धकोष्ठता असेल तर बद्धकोष्ठता असेल म्हणजे त्याच्या विशिष्ट वेळेच्या जास्त वेळ ती मोशन तिथे साठले जाते. बरं. तर रेक्टमला सगळ्यात जास्त आपल्या बॉडीमध्ये रक्तपुरवठा असतो. तर ज्यांना कॉन्स्टिपेशन असेल तर तिथे विशिष्ट वेळेच्या जास्त वेळ जर तिथे फिकल मॅटर राहिलं तर तिथला रक्तपुरवठा करणाऱ्या नळ्या त्यातलं पाणी ओढून घेतो. अच्छा. आणि त्यामुळे ती जागा, त्या जागेमध्ये साचलेला मळ हा कडक होतो, हार्ड मोशन. आणि ती हार्ड मोशन एका एक्सेसिव्ह प्रेशरमध्ये जेव्हा बाहेर निघते तेव्हा ती ॲनल कॅनलच्या 6 o'clock आणि 12 o'clock या 2 रिजनमध्ये एक उभी चीर पाडते. अच्छा. तर दॅट उभी चीर म्हणजे ती जखम जेव्हा होते त्याला आपण फिशर म्हणतो. अच्छा. त्यामध्ये पण 2 प्रकार आहे. ॲक्यूट फिशर म्हणजे आत्ताच झालेली जखम आणि क्रॉनिक फिशर म्हणजे जुनी जखम, म्हणजे 2 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी आणि ती उमळलेली आहे. तर ते 2 प्रकार. आणि फिश्चुला हे झालं परिकर्तिका. हिला खूप सुंदर नाव आहे संस्कृतमध्ये, परिकर्तिका असं नाव आहे त्याला, फिशर. पण मराठीत हे नाव कोणाला, मराठी संस्कृतमध्ये हे नाव जनरली वापरलं जातं, जसं मधुमेह असं आपण म्हणत नाही. तर परिकर्तिका किंवा फिशर. आणि तिसरा आजार जो आहे फिश्चुला. तर फिश्चुलाचे 2 प्रकार, जसं आता एक बुक वाईज जर आपण बघितलं तर एकतर असेंडिंग और डिसेंडिंग त्याचे बरेचसे प्रकार पडतात. त्याच्या लेंथनुसार आणि त्याच्या ठराविक जागेनुसार वेगवेगळे प्रकार पडतात. तर ते फिश्चुला म्हणजे मोशनच्या जागेवरून एक जखम होते आणि ती जखम एक कॅनल तयार करते जी गुदभागाच्या वेगळ्या जागेतून, वेगळ्या अवकाशात, वेगळ्या एरियामधून ती ओपन होते. त्याला म्हणतो आपण फिश्चुला किंवा भगंदर. असा त्यातला फरक आपल्याला करता येतो. मंडळी, आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपण बातचीत करतो आहोत रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे यांच्याशी. एक छोटीशी विश्रांती आपण घेऊयात आणि त्यानंतर आपण परत भेटणार आहोत. मग तुम्ही बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. मंडळी, परत एकदा आपलं स्वागत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये. आणि आपण गुदगत आजार आणि त्याबद्दलचे समज गैरसमज याबद्दल बोलतो आहोत. डॉक्टर साहेब, आपण फिशर आणि फिश्चुला म्हणजे मूळव्याध आणि भगंदर याच्यातला जो फरक आहे तो या आपण विश्रांतीला जाण्यापूर्वी सांगितला होता. मला खरं तर तुम्हाला आणखी एक मुद्दा या आजाराशी संबंधित असा आहे की स्टेजेस असतात या आजारामध्ये, म्हणजे मूळव्याधीमध्ये आणि भगंदरमध्ये पण. शुअर. तर त्या काय असतात? स्टेजेस जर असतील तर त्या काय काय असतात? म्हणजे पहिली स्टेज, दुसरी स्टेज. बेसिकली स्टेजेस हा प्रत्येक आजारानुसार बदलल्या जातात. जसं आता मूळव्याधची स्टेज जर आपण पकडली तर मूळव्याधमध्ये ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि ग्रेड 4 अशा 4 स्टेजेस केल्या जातात. कॉमन मॅन किंवा साध्या पद्धतीने आपण जर सांगायचं ठरलं तर ग्रेड 1 म्हणजे फक्त जे ॲनल कॅनल असतात त्याच्या आतमध्ये फक्त बलूनिंग थोडं 1 सेंटीमीटर, हाफ सेंटीमीटर असं झालेलं असतं आणि तिथून क्वचित एखाद्या वेळेला रक्तस्राव होतो. त्याला आपण ग्रेड 1 म्हणतो. ग्रेड 2 म्हणजे मोशन जेव्हा करतो व्यक्ती तेव्हा काही आतमधले टिश्यूज
ॲनल कॅनलमधलं जे ॲनल म्युकोजल टिश्यू आहे किंवा हिमोरॉइड्स आहेत ते बाहेर येतात आणि ऑटोमॅटिक ते मोशन झाल्यानंतर आतमध्ये जातात. दॅट इज ग्रेड 2. ग्रेड 3मध्ये जेव्हा व्यक्ती मोशन करतो तेव्हा ते टिश्यू बाहेर येतात आणि ते तिथेच स्टकअप होतात. जोपर्यंत आत जात नाही, जोपर्यंत तो व्यक्ती त्याला ढकलत नाही आतमध्ये मॅन्युअल प्रेशर देऊ. दॅट इज ग्रेड 3. बरं, ते हाताने करावं लागतं, हाताने ढकलावं लागतं, म्हणजे आपोआप जात नाही. आणि ते जर तसंच राहिलं त्याला कंजेशन होतं आणि पेशंटला त्रास व्हायला सुरुवात होते. म्हणून ते ऑटोमॅटिकली पेशंट त्याला पुश करतो. आणि ग्रेड 4 आणि त्रास काय होतो मग? त्रास पेनफुल कंडिशन होते, त्यामध्ये वेदना सुरू होतात पेशंटला आणि तिथे कंजेशन झाल्यामुळे रक्तपुरवठा जर थांबला, रक्तस्राव जर थांबला तिथे, तर रक्तपुरवठा थांबल्यामुळे ती जागा जी आहे ती आवळल्या जाते आणि पेशंटला पेनफुल कंडिशन तयार होते. आणि ग्रेड 4 म्हणजे जेव्हा मोशनच्या जागेमधलं ते मूळव्याचा पूर्ण बाहेर येतो आणि तो तसा स्टकअप राहतो, त्याला ते पुश केलं तरी आतमध्ये जात नाही. तर या 4 स्टेजेस आपण मूळव्याच्या सांगू शकतो. फिशरच्या 2 स्टेज सांगू शकतो. एक ॲक्यूट फिशर, जे मगाशी आपण डिस्कस केलं. ॲक्यूट फिशर म्हणजे आत्ता तुम्हाला हार्ड मोशन झाली आहे, आत्ता जखम झाली आहे आणि तुम्हाला त्रास होतो आहे. तर आणि क्रॉनिक फिशर म्हणजे तुम्हाला कधीतरी 2 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सीच्या वेळेला त्यावेळेस तुम्हाला जखम झाली आहे आणि ती त्यावेळेस बसून गेली, म्हणजे एक दिवस दुखला आणि दुसऱ्या दिवशी आपण थांबून गेलं ते बसणं. मग नंतर नेक्स्ट टाईम जेव्हा हार्ड मोशन झाली तेव्हा परत त्यांना त्रास झाला, त्याला कॉल्ड क्रॉनिक फिशर. तर ॲक्यूट फिशर आणि क्रॉनिक फिशरमध्ये फरक असा असतो की ॲक्यूट फिशरमध्ये ज्या जखमांच्या 2 कडा असतात त्या फायब्रोज झालेल्या नसतात, म्हणजे अशा जुळणार नाही अशा झालेल्या नसतात. आणि क्रॉनिक फिशरमध्ये त्या बाजूच्या कडा ज्या आहेत त्या अशा झालेल्या असतात की त्या जुळून येत नाही, म्हणून बेस जो असतो तो तिथे वाईट बॅक्टेरिया जमा होतात आणि ते त्रास देतात पेशंटला. तो ॲक्यूट आणि क्रॉनिक असं 2 कंडिशन्स आहे. आणि फिश्युलामध्ये बरेचसे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये त्याच्या स्थानानुसार आपण ते फिश्युलाचे प्रकार पडतो. जसं आता सबक्युटेनियस फिश्युला, ट्रान्सफिंक्टरिक फिश्युला, हाय ॲनल फिश्युला, इंटरस्फिंक्टरिक फिश्युला, हे वेगवेगळे त्या स्थानानुसार फिश्युला म्हणतो आपण. तर फिश्युलाचे बरेचसे क्रायटेरियाज आहे, त्याच्या कॅटेगरीज आहे. तर त्याच्या जवळपास 3-4 प्रकारच्या आजूबाजूला हे सगळं. सो म्हणून त्यांना ॲनोरेक्टल डिसऑर्डर्स म्हणतो आपण. बरोबर. तर फिश्युलाचे तसे प्रकार आहेत ते. बरोबर. सर, आपण म्हणजे औषधोपचाराकडे जाणार आहोतच, पण त्याआधी मला असं विचारायचं की सुप्तावस्थेत असलेलं दुखणं, ॲनोरेक्टल कुठलंही पण, म्हणजे गुदगत आजार सुप्तावस्थेत असणं म्हणजे नेमकं काय? की आपल्याला आहे पण आपल्याला माहिती नाही आहे की हे, किंवा पुढे उद्भवणार आहे का, याचे काही लक्षणं असतात का? बेसिकली ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे, ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, ज्यांना रेग्युलर मोशन्स होत नाही, ज्यांना मलनिस्सारण आपल्या वेळेवर होत नाही, त्यांना ॲनोरेक्टल कंडिशन्स डेव्हलप होतात. मग सुप्तावस्थेतलं काम म्हणजे असं, सुप्तावस्थेतले डिसीज म्हणजे असं की जेव्हा एखादा पेशंट येतो तो आपल्याला सांगतो, आता जस्ट मागच्या आठवड्यात एक पेशंट बघितला मी, त्यांना विचारलं की तुम्हाला कधीपासून त्रास आहे? ते म्हणाले मला 2 दिवसापासून त्रास आहे. मग त्यांची आणखी हिस्ट्री घेतली आपण, सिनियर व्यक्ती, 60 वर्षाचे व्यक्ती. तर हिस्ट्री घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की 2 दिवसापासून दुखणं आहे. मग आणखी त्यांना विचारलं तर म्हणे मागच्या आठवड्यात दुखणं झालं होतं. आणखी विचारलं तर म्हणे 1 महिन्यापूर्वी असं दुखणं झालं होतं. मग नंतर परत त्यांना विचारलं की याच्या आधी कधी आयुष्यात तुम्हाला मोशन करायची जागा आहे हे कधी जाणवलं? तर त्यांनी सांगितलं की जवळपास 10 वर्षापूर्वी मला असं दुखणं होतं. मग त्यांना परत प्रश्न विचारला, 10 वर्ष ते आतापर्यंत तुम्हाला किती वेळा त्रास झाला आहे? तर ती हिस्ट्री निघाली अप्रॉक्सिमेटली 8 ते 10 वेळेची. परत तेच जे आपण सुरुवातीला म्हटलं की लपवणं आजार. तर सुप्तावस्थेतली कंडिशन म्हणजे ही कंडिशन की जर ॲनोरेक्टल डिसऑर्डरमध्ये एखाद्या जनरल प्रॅक्टिशनरने आपल्याला औषध दिले तर ते दुखणं बसून जातं. दुखणं बसणं म्हणजे आजार बसणं नाही. तर आपली मानसिकता अशी आहे की एखादं दुखणं बसलं, आपल्याला ताप आहे, आपण पॅरासिटामॉल घेतली, आपलं ताप उतरला, आपण त्याला इव्हॅल्युएट करत नाही. उतरला म्हणजे बसला ताप असं नाही, त्याचा बसला ताप, पण ताप कशामुळे आलाय ते आपल्याला महत्वाचं आहे. तर ॲनोरेक्टल कंडिशनमध्ये दुखणं आहे, तर दुखणं कशामुळे आलंय त्याला इव्हॅल्युएशनसाठी आपल्याला जाणं मस्ट असतं. पण यात मी पेशंटच्या बाजूने एक गोष्ट मला सांगायची इच्छा होत्या की आपल्या इथली परिस्थिती अशी किंवा कुठल्या ऑल ओव्हर वर्ल्डमधली परिस्थिती, एखादं आपल्याला लक्षण तयार झालं आणि आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो, तर म्हणजे मी माझ्या फील्डच्या विरुद्ध बोलत नाही आहे, पण ही प्रॅक्टिकल कंडिशन आहे की त्याला ती गोष्ट काढायसाठी त्याला 1000 तपासण्या सांगितल्या जातात. बरोबर. त्यामुळे मग
लोकांची मानसिकता असं होतं की इव्हॅल्युएट करायला गेलो आणि हे भलतंच होऊन बसलं. म्हणजे या वस्तुस्थितीचा सामना करता करता त्रास होईल असं वाटतं. म्हणून मग तिथे लोकांची पण चूक नाही. पण जनरली सुप्तावस्थेत असेल तर आपल्या आजूबाजूला कोणी चांगले डॉक्टर असेल, ज्यांचं चांगलं नाव असेल, जे चांगल्या प्रश्नांची उत्तर देत असेल, अशा लोकांकडे जाऊन त्यांनी इव्हॅल्युएट करून घ्यायला पाहिजे. कारण बरेच वेळा काय होतं की रेक्टल कॅन्सर्स ही अशी कंडिशन असते की त्यातला एक कॉज आहे की कंटिन्युअस इन्फेक्शन्स. तर ॲनोरेक्टल डिसऑर्डरमध्ये समजा एखादा फिश्युला असेल किंवा फिशर असेल आणि त्यावेळेस त्यांना रिकरंटली इन्फेक्शन होत असेल, रिकरंटली त्यांना दरवर्षी तिथे त्रास होत असेल आणि 6, 7, 8 वर्ष त्यांनी काढला, त्यांना ते प्रॉबॅबिलिटी असते की त्यांना तो कॅन्सर डेव्हलप होऊ शकतो. बरं. बिकॉज ऑफ रिकरंट इन्फेक्शन. तर ती जी सुप्तावस्थेतली कंडिशन आहे त्याच्यामध्ये पेशंटला त्रासच होत नाही. अच्छा. आणखी एखाद्या वेळेस पेशंटला समजा रक्तस्राव होत असेल, एक खूप मिसकन्सेप्शन आहे, मोशनच्या जागेमधून रक्तस्राव होत असेल आणि पेन होत नसेल तर पेशंट जातच नाही डॉक्टरांकडे. बरोबर. त्याला असं वाटतं की ठीक आहे काहीतरी झालं असेल. तो खूप जास्त होत असेल तर मग पेशंट जातो. किंवा बरेचदा रक्तस्राव आपल्याला होता याच्याकडे लक्षही राहत नाही. पेशंट जातो जेव्हा त्याला पेन असेल, वेदना असेल. आता मूळव्याधमध्ये एक खूप चुकीचा समज आहे की रक्तस्राव होतोय आणि पेन होतोय म्हणजेच मला मूळव्याध आहे. पण बेसिकली मूळव्याधची जर व्याख्या आपण बघितली ॲज पर बुक, म्हणजे लव बेली म्हणून एक सर्जरीचं खूप उत्कृष्ट पुस्तक आहे, त्याच्यामध्ये जर आपण मूळव्याधची व्याख्या बघितली तर पेनलेस ब्लिडिंग असं मूळव्याधला म्हटलेलं आहे. तर पेनलेस ब्लिडिंग होत असेल तर रुग्ण जातच नाही डॉक्टरांकडे. तर असं ब्लिडिंग होत असेल, दबक्या पावलांनी येणार आजार, असं जर असेल तर दॅट वी कॅन कॉल इट ॲज डॉर्मंट कंडिशन. अच्छा. तसं सेम फिश्युलाच आहे. एखाद्या वेळेस एखाद्याला गुदभागाच्या बाजूला फोड होतो आणि त्यातून पस बाहेर निघतो. तो पस ड्रेन झाला की पेशंटला कम्फर्टेबल वाटतं आणि मग ती आतमधली ट्रॅक ती डॉर्मंट कंडिशनमध्ये जाते, इनॅक्टिव्ह कंडिशनमध्ये जाते आणि त्या इनॅक्टिव्ह कंडिशनमध्ये गेल्यानंतर पेशंटला वेदना होत नाही किंवा तिथून स्त्राव येत नाही किंवा तिथून पस येत नाही, तेव्हाही पेशंट जात नाही डॉक्टरांकडे. आणि मग हळूहळू काय होतं की आतमधल्या एरियामध्ये तिथे जे पेरिरेक्टल एरिया जो आहे, पेरिॲनल रिजन आहे, तिथे ती जी कॅनल आहे त्या कॅनलला आपलं जे झाडाचे मूळ असतात त्या पद्धतीने ट्रॅक तयार होतात. अच्छा. ते तोपर्यंत होतात जोपर्यंत बाहेर ती जखम ओपन होत नाही. मग ते मल्टी ट्रॅक पण मल्टी ट्रॅक, दॅट इज कॉल्ड अ कॉम्प्लेक्स फिश्युला. कॉम्प्लेक्स फिश्युला म्हणजे आपण एक असे बरेचसे फिश्युला ऑपरेट केले. एक फिश्युला असा होता की मला सांगायला आवडेल की त्याला जवळपास 18 ट्रॅक होते, 18 ठिकाणी ओपनिंग. अरे बापरे. त्याला जेव्हा इव्हॅल्युएट केलं तो इट कम्स ट्युबरक्लोसिस. त्याला वारंवार इन्फेक्शन झाल्यामुळे टीबी निघाला, त्रासही खूप होतो त्यामध्ये. तर ते तशा पद्धतीच्या सुप्तावस्थेतल्या कंडिशन. परत मी म्हणतो की आपण येणारच आहोत औषधोपचाराकडे, पण तत्पूर्वी मंडळी आपण परत एक छोटीशी विश्रांती घेऊयात आजच्या आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये. आणि तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. मंडळी, आरोग्य संपदा कार्यक्रमात आपण चर्चा करतो आहोत गुदगत आजार आणि त्याचे समज गैरसमज. सर, समज गैरसमजानंतर आणखी एक विषय असा येतो की अशा प्रकारचे आजार जेव्हा होतात तेव्हा आपण इतर कुठे बोलत नाही, पण जवळच्या व्यक्तीजवळ बोलतो आणि मग ती सांगते की अरे त्या झाडाखाली कोणी एक बाबा बसतात, ते कुठली तरी भुकटी देतात, किंवा अमुक कुठेतरी एक व्यक्ती आहे ती कुठलं तरी पान बांधून देते आणि हा आजार बरा होतो. तर डॉक्टर म्हणून या विषयाकडे तुम्ही कसं बघता? बेसिकली हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर ॲनोरेक्टल डिसऑर्डरच्या बाबतीत म्हणजे गुदगत आजारांच्या बाबतीत हा सर्रास पसरलेली व्यथा आहे. त्यामुळे बरेचसे पेशंट अशा त्रासामध्ये जातात की त्यांना आपण बाहेर काढणं मुश्किल होऊन जातं, चुकीच्या लोकांच्या हातून. आता बेसिकली जसं मगाशी आपण चर्चा केली की हा अवघड जागेचं दुखणं आहे, चर्चा याची होत नाही. हार्ट अटॅकची चर्चा होते, ब्रेन ट्युमरची चर्चा होते, आतड्यांच्या आजाराची चर्चा होते, अपेंडिक्सची चर्चा होते, हर्नियाची चर्चा होते, पण ॲनोरेक्टल डिसऑर्डरची चर्चा केल्याच जात नाही किंवा होतच नाही. यात मग काय होतं की बेसिकली पेशंटला असं वाटतं, रुग्णाला असं वाटतं किंवा त्या फॅमिलीला असं वाटतं की हे माहितीच पडायला नको, म्हणून मग कुठेतरी एखाद्या लोकांच्या तोंडून सांगितलेला भोंदू बाबा, स्पेशली ते नाव असतात त्यांचे भयानक डेंजरस नाव, चांदसी दवाखाना, बहुतेक चंद्रावरून आलेले असतील ते, नागमाता दवाखाना,
आणि हे नाव आपण यासाठी घेतो की दे आर नॉट रजिस्टर्ड डॉक्टर. डॉक्टर नसतात. आणि ते रजिस्टर्ड डॉक्टर नसताना सुद्धा ते प्रॅक्टिस करतात ॲनोरेक्टल कंडिशनमध्ये. त्याच पद्धतीने बरेचसे लोक एखादं आयुर्वेदिक आपलं वस्तू आहे ती देऊन ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतात. ॲनोरेक्टल डिसऑर्डरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात इफेक्टिव्ह वस्तू जर कुठली म्हणायची त्याला लॅक्झेटिव्ह आपण म्हणतो. मोशन ज्याने येते, मोशनला जी सहजता देते असं लॅक्झेटिव्ह, दॅट इज कॉल्ड एज लॅक्झेटिव्ह. आता आपण कुठल्याही पॅथीकडे गेलो किंवा कुठल्याही डॉक्टरकडे गेलो तर मेन औषध तेच आहे की ज्यांनी मोशन व्यवस्थित होते. ॲनोरेक्टल कंडिशनमध्ये त्यांनी जवळपास 50% आराम पडतो. आणि कोमट पाण्यात बसून त्याचा शेक घेणे, ज्याला हॉट सीट्स बाथ आपण म्हणतो. तर ह्या दोन गोष्टी जर केल्या तर जवळपास 70-80% पेशंटला छान वाटते. मग हे जे लोक आहेत, जे लोक अल्टर्ड ट्रीटमेंट करतात, केळ्याच्या पानामध्ये मिऱ्याची पूड घालून घेणे, त्याच्यानंतर कुठल्या तरी पत्त्यामध्ये कुठलं तरी चूर्ण घेणे, भुकटी टाकणे, कुठली तरी गोळी कुठल्या तरी गोळ्यासोबत घेणे, इनॲडिक्वेट ट्रीटमेंट ऑर रॉंग ट्रीटमेंट ही बऱ्याच लोकांकडून सजेस्ट केल्या जाते. बरोबर. आता आम्हाला असे अनुभव येतात की माझ्या मावशीनी मला हे सांगितलं आहे, मावशीच्या आत्याच्या हजबंडच्या काकांच्या मुलांनी मला हे सांगितलं आहे. तर आमचे उत्तर असतात की त्यांच्याचकडे मग जाऊन एकदा मी पण येतो. अशा लोकांसोबत जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते उत्तरच देऊ शकत नाही, कारण वैद्यकीय क्षेत्राला आव्हान देणारी काही मुद्दे असतात. आणि आपल्या भारतामध्ये ते सर्रास आहे की कोणी पण यूट्यूबवर चॅनलवर ते सर्रास टाकतात की याच्यात हे घ्या हे घ्या. तर ते दॅट इज नॉट करेक्ट. मिसगाईड करणं. तर हे असे ट्रीटमेंट ॲनोरेक्टलबद्दल प्रचारात आहे, म्हणजे आहे. इतर आजारांबद्दल कोणी सांगत नाही. एखादा हार्ट अटॅक आलाय त्याला नाही सांगत कोणी की तू हे घे तू ते घे, कारण त्यात मृत्यूची संभावना असते. ॲनोरेक्टल कंडिशनमध्ये जरी तो खूप पेनफुल कंडिशनवाला डिसीज आहे तरी पण त्यात मृत्यूची संभावना फार कमी आहे. म्हणून मग सर्रास त्याचे ऑपरेशनसुद्धा अशा लोकांकडून केले जातात, प्रयोग केले जातात. आणि ते लाजे खातर, भीती खातर, कुणाला माहीत होऊ नये त्या खातर, हाच मुद्दा महत्त्वाचा, लाजे खातर मग ते जाऊन ट्रीटमेंट करतात. मग समजा चुकीचीही ट्रीटमेंट झाली, आपल्याला XYZ हॉस्पिटलमध्ये आपली समजा ट्रीटमेंट झाली, आपल्याला समजा रॉंग अँटीबायोटिक मिळालं, रॉंग किडनी फेल्युअर झालं, आपलं काही झालं, तर आपण चर्चा करतो की मी टायफॉईडसाठी इथे ॲडमिट झालो आणि मला 4 दिवसाच्या ऐवजी 10 दिवस ॲडमिट ठेवलं. मग त्या डॉक्टरांना जाऊन विचारतो आपण, बिकॉज दे हॅव लिगल राईट्स, लोकांकडे पण आणि त्या डॉक्टरांकडे पण. तेव्हा चर्चा होते. इथे चर्चा होत नाही, कारण चर्चा करायला जाताना त्याला सांगावं लागेल की मला पाहिलं झालं. आता बघा तुम्ही, आपण जे सोशल मीडियावर आहे, तुम्ही कुठल्या इतर आजारांबद्दल गंमत केलेली तुम्हाला दिसणार नाही, पण पाईल्स या आजारावर अशा कितीतरी रील्स आहेत की ज्याच्यामध्ये त्या आजाराची गंमत उडवल्या जाते, गांभीर्य घालवलं जातं. पण ज्याला तो डिसीज होतो त्याला त्या डिसीजचं गांभीर्य कळतं. कारण आपण मुळात म्हणतो ना की दुश्मनालाही होऊ नये असा हा आजार आहे, आपण म्हणतो वैरालाही होऊ नये. अरिवत प्राणान शृणोती अर्षा अशी एक व्याख्या आहे. अरिवत मीन्स आपल्या शत्रूप्रमाणे, जो आपल्या शत्रूप्रमाणे आपल्या प्राणाला असा त्रास देत असतो त्या आजाराला अर्श म्हणजे पाईल्स म्हणजे मूळव्याध म्हणतात. त्याची 5000 वर्ष आयुर्वेदामध्ये 5000 वर्षापूर्वी अशी व्याख्या केली. म्हणजे त्यावेळेस पण तो आजार असाच होता आणि आताही तो आजार असाच आहे. आता अवेअरनेसच्या युगामध्ये मला असं वाटतं की चांगल्या डॉक्टरांनी, जे चांगले उपदेश करू शकतात त्यांनी याचा अवेअरनेस करायला. मला खरं तर म्हणजे तुम्हाला आजच्या या कार्यक्रमामध्ये बोलवण्यामागचा उद्देश तोच आहे. मूळ मला असं विचारायचं की तुम्ही प्रखरता आजाराची सांगताय, तर आजाराची ही स्टेज आहे जी औषधांनी बसेल आणि यापुढची स्टेज आहे जिथे ऑपरेशन गरजेचं आहे. ती स्टेज कोणती असते? जनरली मूळव्याधमध्ये किंवा ॲनोरेक्टल डिसऑर्डरमध्ये आजाराची स्टेज ही त्याच्या लक्षणांवरून ठरवल्या जाते. समजा एखाद्याला मूळव्याध असेल, पेनलेस ब्लिडिंग असेल, क्लिअर कट मूळव्याध असेल, पेनलेस डिसीज असेल, पण त्याला पेनलेस ब्लिडिंग असेल, तर ब्लिडिंग झालं असताना किंवा ब्लिडिंग होत असताना हिमोग्लोबिन जर त्याचं कमी झालं, रक्तस्राव रोज होत आहे, समजा आपण समजलं की 15 ml 20 ml रोज रक्तस्राव होत आहे आणि त्याला पेन नाही आहे, तर पेशंटला असं वाटतं, रुग्णाला असं वाटतं की मला पेन नाही आहे, फक्त रक्तस्राव होतो आहे. तो जातो डॉक्टरकडे, चेक करून घेतो. अशा वेळेस त्याचं जर समजा हिमोग्लोबिन कमी होत असेल, रक्ताल्पता त्याला निर्माण होत असेल, तर ही शुड गेट ऑपरेट.
पण त्याला फक्त थोडंफार त्रास असेल आणि लॅक्झेटिव्ह आणि साध्या औषधांनी त्याला बरं वाटत असेल तर ती आपण ते पोस्टपोन करू शकतो. बरोबर. फिशरच्या आजारामध्ये समजा फिशर असेल पण त्याला त्रास नसेल, ज्याला आपण स्पाझम म्हणतो, ॲनल स्पाझम नसेल, मोशन इझिली होत असेल, तर त्यावेळेस पण काही औषधांच्या माध्यमातून त्याला बरं वाटू शकते. तेव्हा पण औषधांनी तो आजार ठीक होतो तात्पुरता, त्याला ऑपरेशन करायची गरज नसते. फिस्च्युलाच्या बद्दल हे आपण सांगू शकतो की फिस्च्युला आजार तर तुम्हाला डिटेक्ट झाला आहे तर त्याला वाढवत बसण्याला काहीही अर्थ नाही, कारण तो वाढवला तर तो कॉम्प्लिकेटेडच होतो. मूळव्याध समजा तो आपण काही दिवस आपण त्याला सहन केलं आणि औषधोपचार घेत राहिलो, त्याची स्टेज मे बी वाढू शकते पण तो घातक ठरू शकत नाही, उपचाराच्या पलीकडे जाणारा ठरू शकत नाही. फिशरला पण तसंच सेम. पण फिस्च्युलाचा जो आजार आहे भगंदर, तर त्याला आपण अंगावर काढू नये. तो छोटा असो की मोठा, त्याला लवकर ऑपरेशन करून त्याला निराकरण करणे गरजेचं असते. डॉक्टर साहेब, आपण असं समजू की औषधोपचार सुरू असताना पाळायचं पथ्य आणि एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन झाल्यानंतर त्या व्यक्तीला पाळायचं पथ्य, ते थोडं पथ्याबद्दल पण आम्हाला सांगा ना. बेसिकली पथ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे ॲग्रिवेटेड कारण आहेत त्याला आपण मसाल्याचं जे अन्न आहे किंवा जंक फूड आहे, जसं बेसन आहे, आपण साबुदाणा खातो, आपण त्याच्यानंतर मैदा खातो, जे अल्टर्ड फूड खातो आपण, तर ते जे इरिटंट आहे आपल्या आतड्यांसाठी आपल्यासाठी, तर ते इरिटंट फूड आपण टाळायला पाहिजे. आणि जसं आपण आता एकसारखं बसतोय कोणी एकसारखं बसतोय, त्यांनी कुशनिंग व्यवस्थित ठेवायला पाहिजे की जेणेकरून त्याला बसल्यानंतर पूर्ण शरीराचं प्रेशर त्याच्यावर असतं, मसल्सवर आणि पेरियानल रिजनवर, तर त्याच्यामुळे तिथे कंजेशन होऊन त्याला डिसिजेस तयार होऊ शकतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, खाण्यामधल्या मसाल्याचं टाळणे, तेलकट जास्त टाळणे, त्यानंतर मिरची जो प्रकार आहे तो आपला टाळणे, आणि नार्कोटिक्स पदार्थ जसं तंबाखूजन्य पदार्थ आहे, अल्कोहोल आहे, हे सगळं टाळणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि विहारामध्ये जसं मॉर्निंगला आपण लेट उठणे, फिरण्याचा व्यायामच न करणे, एकसारखं बसून राहणे, मोशन आली तरी थांबवून ठेवणे, हे सगळे विहाराचे कारणं. हे 4-5 कारणं इव्हॅल्युएट केले तर आजार नाही होत. बरोबर आहे. ॲनोरेक्टल डिसिजेसमध्ये मायनर ऑपरेशन आणि मेजर ऑपरेशन हा प्रकार सगळ्याच आजारांमध्ये. बरोबर. तर ॲनोरेक्टल डिसिजेसमधलं मायनर आणि मेजर यातला फरक कसा सांगा. ॲनोरेक्टल डिसऑर्डरमध्ये आपण मायनर आणि मेजर तेव्हा डिस्टिंग्विश करू शकतो जी रुग्णाची कंडिशन कशी आहे त्यावरून. समजा एखाद्याला फिशर आहे, साधा फिशर आहे आणि त्याला असोसिएटेड डिसीज आहे, तर एक ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये ॲनेस्थेटिक असोसिएशन आहे, त्यांच्यानुसार ते ग्रेडेशन ठरवल्या जातात. मग एखाद्याला समजा सामान्य व्यक्ती आहे, त्याला फिशर आहे आणि त्याला असोसिएटेड डिसीज कुठलाच नाही आहे, तर त्याला आपण मायनर डिसीज म्हणू. अच्छा. की ज्यात आपल्याला ॲनेस्थेशियाच्या व्यतिरिक्त अजून काही वापरलं जातं, सह आजार. तर सह आजार जर नसेल, त्याला डायबिटीस नसेल, हार्टचं नसेल, काही इतर नसेल, तर त्याला आपण साधा डिसीज म्हणू. आणि सेम दोन्ही आजारामध्ये सेम कारण. असोसिएटेड डिसीज जर असेल आणि त्याच्या वेगळ्या प्रिकॉशन्स आपल्याला घ्यावं लागत असेल, तर त्यात आपण मायनर आणि मेजर असं ठरवू मेजर आपण असं. सर, आपण पुढे बोलणार आहोतच या विषयावर. आपण एक छोटीशी विश्रांती परत एकदा घेणार आहोत. मंडळी, आपण एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत कार्यक्रमामध्ये. आरोग्य संपदा कार्यक्रम बघत राहा. मंडळी, आपण बघताय कार्यक्रम आरोग्य संपदा. डॉक्टर साहेब, आपण ऑपरेशनच्या मेजर आणि मायनरबद्दल बोललो, पण साधारणपणे कानावर येतात त्या गोष्टींशी संबंधित हा प्रश्न आहे माझा की ऑपरेशन झाल्यानंतरचा काही काळ, ज्याला हिलिंगचा काळ आपण तुमच्या वैद्यकीय भाषेत म्हटला जातो, तर तो थोडासा वेदनांचा असतो असं म्हटलं जातं. करेक्ट. तर तो किती वेदनांचा असतो? ऑपरेशनच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर त्या ऑपरेशनच्या पद्धतीनुसार हा वेदनेचा काळ ठरवला जातो. बेसिकली सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ऑपरेशन केले जात होते ट्रॅडिशनल पद्धतीने, तेव्हा त्रासाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात होतं असं मला वाटतं. आणि आता ज्या ॲडव्हान्स पद्धती आल्या आहेत, जसं आता लेझर्स आपण म्हणू शकतो, रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो, आणि बऱ्याचशा अशा नवीन पद्धती आहेत, त्या पद्धती वापरताना पेन कंडिशन जी आहे, वेदनेची कंडिशन आहे, ती कमी व्हायला लागते. पण बरेचसे पेशंट असे जाणवतात की त्यांना ऑपरेशन झालं आणि वेदनाच नाही. अच्छा. 10-15 वर्षापूर्वी मला पण असं वाटायचं की ही कुठल्या पद्धतीने ऑपरेशन करतात की ज्यांना वेदनाच नाही आहे.
15 वर्षानंतर आता पण लक्षात म्हणजे वेदना व्हायला पाहिजे तरच आता तो 15 पेशंट बरा होतोय. 15-20 वर्षानंतर लक्षात आलंय की ज्यांना वेदनाच होत नाही त्यांची फक्त प्रोसिजर झाली आहे. बरं. जे हे लोक नॉन सायंटिफिक लोक करतात हम्म. त्यांना वेदनाच होत नाही. हम्म. तर आता या कंडिशनवर आपण पोहोचलो की जर एखाद्या रुग्णाचं ॲनोरेक्टल कंडिशनसाठी ऑपरेशन झालं आहे आणि त्याला वेदनाच झाल्या नाही पुढे 8-10-15 दिवस वेदनाच झाल्या नाही म्हणजे त्याचं ऑपरेशनच झालं नाही. हम्म. म्हणून आपल्याला नेहमी पाहायला मिळतं बरेचसे पेशंट आपल्याला सांगतं की एक ऑपरेशन झालं आहे, दुसरं ऑपरेशन झालं आहे, तिसरं ऑपरेशन झालं आहे, चौथं ऑपरेशन झालं आहे. मी जिथे वर्क करतो त्या हॉस्पिटलमध्ये मी एक 9दा ऑपरेशन झालेल्या पेशंटला 10व्यांदा ऑपरेट केलं आणि व्यवस्थित झाला तो पेशंट. पण ते 9 वेळा ऑपरेशन काय केलं तेच समजलं नाही. आता या कंडिशन्स एक तर त्या नॉन सायंटिफिक लोकांकडूनच होतात किंवा सेल्फ इन्फ्लिक्टेड जे लोक काम करतात त्याच्यामुळे होतात. बरोबर. तर ऑपरेशन कशा पद्धतीने आपण करतो त्यापेक्षा त्या ऑपरेशन नंतर समजा जर त्या पेशंटला वेदनाच नसेल म्हणजे त्याचं ऑपरेशन झालेलं नाही. कारण अशी कुठलीच पद्धत नाही आहे जेव्हा तुम्ही ॲबनॉर्मल पॅथॉलॉजी त्यातल्या काढताय रादर बाय एनी मेथड, ट्रॅडिशनल मेथड, लेझर्स मेथड, रेडिओ फ्रिक्वेन्सी मेथड, पण वेदना ह्या व्हायलाच पाहिजे. तर त्या वेदनेचं प्रमाण सध्याच्या कंडिशनमध्ये अप्रॉक्सिमेटली 10 ते 12 दिवसपर्यंत पेशंटला वेदना असतात. पण मग काय घडत असतं म्हणून या वेदना होतात? बेसिकली जेव्हा आपण ज्या कंडिशन्सनी ऑपरेट करतो, ज्या टेक्नॉलॉजीनी ऑपरेट करतो, जसं मी आता रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर वापरतो, तर रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये आपण काय करतो की मूळव्याध असेल, फिशर असेल, फिशुला असेल, याच्या बेसिक टिश्यूला टार्गेट करतो आणि एक 4 मेगाहर्ट्झ रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्ह त्यात आपण इन्सर्ट करतो. तर त्या वेव्ज जेव्हा इन्सर्ट होतात त्या नॉन ऑडिबल डिस्ट्रक्टिव्ह वेव्ज असतात. तर हे रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझरचं हे बेसिक टेक्निक आहे की नॉन ऑडिबल म्हणजे ज्या आपल्याला ऐकू येत नाहीत आणि डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे ज्या डिस्ट्रक्शन करतात. तर जसं आपण रेडिओचं प्रसारण ऐकतो, आपण ऐकतो 101.4 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बातम्या, तर दीज आर नॉन डिस्ट्रक्टिबल ऑडिबल वेव्ज, त्या पण रेडिओ वेव्ज आहेत. तर त्या रेडिओ वेव्ज जेव्हा त्याला कॉन्सन्ट्रेट केला जातो अप्रॉक्सिमेटली 4 मेगाहर्ट्झपर्यंत, तेव्हा त्या नॉन ऑडिबल डिस्ट्रक्टिबल वेव्ज असतात. तर त्या वेव्ज आपण जेव्हा तिथे ॲनोरेक्टल रिजन्समध्ये आपण ऑपरेट करत असताना तिथे इन्सर्ट करतो, तर त्या वेव्ज बाय स्पेसिफिक डिव्हाइस आपण सेलडर्मा बायपोलर रेडिओ फ्रिक्वेन्सी ड्युअल डिझायर हे डिव्हाइस वापरतो. तर ते जेव्हा आपण तिथे इन्सर्ट करतो तेव्हा तिथला टिश्यू श्रिंक होतो, त्यातलं पाणी उडून जातं आणि तो तिथला टिश्यू श्रिंक होऊन तो वास्टिंग व्हायला सुरुवात होतो म्हणजे निघायला सुरुवात होतो. ते एक्झॅक्ट प्रोसिजर अशी होते की तिथल्या टिश्यूला आपण डिके करतो म्हणजे डिस्ट्रॉय करतो आणि तो डिस्ट्रॉय झालेला टिश्यू हळूहळू गळून पडतो. सेम हॅपन विथ फिशर, सेम हॅपन विथ ॲनोरेक्टल डिसऑर्डर लाईक हिमोरॉइड्स अँड सेम हॅपन विथ फिशचुला. फिशचुलामध्ये आणखी मग बऱ्याचशा वेगळ्या टेक्निक आहेत ज्या आपण स्वतः डेव्हलप केलेल्या आहेत ॲज पर द बुक पिक्चर अँड ॲज पर अवर एक्सपिरियन्स. तर या पद्धतीने आपण टिश्यू डिके म्हणजे टिश्यूला नेक्रोस करतो, आपण तिथे नष्ट करतो वाईट टिश्यूला आणि चांगल्या टिश्यूला आपण टच करत नाही. तर या पद्धतीची पॅथॉलॉजिकल कंडिशन तिथे घडत असते. मग या टिश्यूज बाहेर निघण्याचा काळ किती असतो? तो अप्रॉक्सिमेटली 10 ते 12 दिवसपर्यंत. त्या दरम्यान आतमधले जे टिश्यू आता समजा ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 हिमोरॉइड्स असतील किंवा फिशर असेल किंवा फिशुला असेल, तर त्याला आपण कुठल्या मोडवर ऑपरेट करतो आपण. जवळपास 1 to 10 मोड असतात आणि बायपोलर आणि मोनोपोलर असे 2 टेक्निक्स असतात त्याचे करायचे. तर ते जेव्हा आपण करतो तेव्हा किती टिश्यू तुमचा एनलार्ज झालेला आहे, किती मिलीमीटर तो वाढलेला आहे, त्याच्यानुसार तुमचं ते टिश्यू गळून पडायची प्रोसिजर असते. ग्रेड 1 समजा हिमोरॉइड्स असेल तर त्याला जवळपास 4 ते 5 दिवस तुम्हाला लागतात. ग्रेड 2 असेल तर जवळपास त्याला 8 ते 10 दिवस लागतात. ग्रेड 3 असेल तर त्याला जवळपास 12 ते 15 दिवस लागतात आणि ग्रेड 4 म्हणजे लास्ट स्टेज, शेवटची स्टेज असेल तर त्याला अप्रॉक्सिमेटली 20 to 21 डेज लागतात. अशा पद्धतीने ते टिश्यू गळतात. आणि आतमध्ये काय जखमेसारखी स्थिती असते? जो आतमधला टिश्यू आहे तो एकदा डिके झाला तर तो ज्या बेसला असेल, समजा 3 mm बेस असेल, 4 mm बेस असेल, तर तो टिश्यू डिके झाल्यानंतर तो गळून पडेल. अर्थात 4 mm टिश्यूची जागा ओपन होईल, ती भरून निघेपर्यंत त्याला ती जखम होईल. तर अशा पद्धतीची ते टेक्निक असतं. क्या बात आहे. हे झालं ऑपरेशनचं. त्यानंतर पाळावी लागणारी पथ्य ही कुठली कुठली असतात? म्हणजे एकूणच फिशर असो, फिशचुला असो किंवा इतर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की ऑपरेशन नंतर सगळ्यात पहिले तर डॉक्टरांनी दिलेले सगळे औषधं पाळणे, जे पथ्यपाणी आहे जसं मसाल्याचं खाणे, वेळी अवेळी जेवणे, आपले आहार विहाराच्या सवयी पाळणे, हे सगळं महत्त्वाचं असतं. पण सगळ्यात महत्त्वाची एक सवय असते की कॉन्स्टिपेशन होऊ देऊ नये.
बद्धकोष्ठता होऊ देऊ नये. मग बद्धकोष्ठता होऊ देऊ नये त्यासाठी डॉक्टर तुमच्या घरी येऊन बसणार नाही. तुम्हाला स्वतःला बघावं लागेल की काय गोष्ट खाल्ल्याने आपल्याला मोशन होत नाही व्यवस्थित, काय गोष्ट घेतल्याने आपल्याला कॉन्स्टिपेशन होते. बरेच लोकांना काही बेसन खाल्लं समजा आदल्या दिवशी किंवा तुरीची डाळ खाल्ली, त्यांना ऍसिडिटी होते, मग दुसऱ्या दिवशी मोशन होत नाही. तर हे त्यांनी ॲनालिसिस करून टाळणे सगळ्यात स्वतः ओळखायचं. हां, कारण आपण समजा सायन्सच्या दृष्टिकोनातून बोललो तर पोटाचे पण प्रकार आहेत. क्रूर कोष्ठ, मध्य कोष्ठ, मृदू कोष्ठ. कोष्ठाचे प्रकार सांगितले ते आयुर्वेदामध्ये. मॉडर्नमध्ये ते दिसणार नाही. तर त्या कोष्ठाच्या प्रकारानुसार एखादा व्यक्ती आहे, समजा ए नावाचा व्यक्ती आहे एका घरामध्ये, बी नावाचा व्यक्ती आहे. एनी समजा त्यांनी बेसन खाल्लं त्याला काही त्रास होणार नाही, पण बीनी समजा खाल्लं तर त्याला त्रास होईल. तर त्याच्या कोष्ठाच्या प्रकारानुसार त्याचं डायजेशन चेंज होईल, पचनक्षमता. मग अशा पद्धतीने प्रत्येकाने व्यक्तिपरत्वे आपल्याला कुठल्या अन्नामुळे त्रास होतोय, आपल्याला कुठल्या अन्नातील घटकामुळे कॉन्स्टिपेशन होतोय, हे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते जर त्यांनी पाळलं, आपल्या सवयी व्यवस्थित ठेवल्या की आजार नायनाट होतो आजाराचा. तुम्ही हॉट वॉटर सीट असं काहीतरी एक त्या सीट्स बाथ त्याला म्हणतो आपण, हॉट वॉटर सीट्स बाथ. याने काय होतं, गरम पाण्यामध्ये बसण्याचा व्यायाम जो असतो त्याला आपण हॉट सीट्स बाथ असं म्हणतो. हे कॉमन आहे ॲनोरेक्टल कंडिशनमध्ये. हॉट सीट्स बाथ हे बिलकुल अमृतासारखं काम करतं. त्यांनी लगेच पेन कमी होऊन जातं. बिकॉज ऑफ हीट तिथे काय होतं की प्रसरण पावलं जातं, तिथल्या जे मसल्स आहे किंवा व्हेसल्स आहेत त्या प्रसरण पावल्या जातात आणि पेशंटला रिलॅक्सेशन फील होतं. आणि त्यामुळेच तिथला प्रेशर जो आहे ॲनोरेक्टल कंडिशनमध्ये ज्या नर्व्स असतात त्यातला प्रेशर कमी होतं आणि पेशंटला कम्फर्टेबल फील होतं. अच्छा, म्हणजे ही पण एक ट्रीटमेंटची पद्धत आहे. डॉक्टर साहेब, आपण आणखी एक छोटीशी विश्रांती घेऊयात. आरोग्य संपदा कार्यक्रम सुरू आहे, आपण बघत राहा एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मंडळी, आपण बघताय कार्यक्रम आरोग्य संपदा आणि आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाण्यापूर्वी आणखी डॉक्टर साहेबांकडून एक थोडंसं रेडिओ फ्रिक्वेन्सी हा त्यांचा विषय आहे. तर रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर, तर ही जी टेक्निक आहे डॉक्टर साहेब, जी ज्या पद्धतीने तुम्ही काम करता, तर या रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर टेक्निक यावर पण थोडा प्रकाश टाका. बेसिकली रेडिओ फ्रिक्वेन्सी हे वेगळं डिव्हाइस आहे आणि लेझर हे वेगळं डिव्हाइस आहे. बरं. यातलं मला प्रामुख्याने एक खूप चांगली गोष्ट सांगायची इच्छा होते की लेझर टेक्निक, याला लेझरला बरेच लोकांना असं वाटतं की लेझर ही मशीन आहे. अच्छा. बट लेझर इज नॉट अ मशीन. लेझर हे एक फिनॉमिनॉन. जसं आपण एखादी गाडी चालते, तिची गती आहे, तर त्या गतीला आपण त्या गाडीचं नाव देऊ शकत नाही. ती गती म्हणजे फिनॉमिनॉन, म्हणजे कार्य करण्याची पद्धती. तो बेसिकली लेझर मीन्स लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिओ आयसोटोप. रेडिओ आयसोटोप म्हणजे धातू. लहानपणी आपण एखादा दुर्बीण घेऊन सूर्यप्रकाश एखाद्या कागदावर मारत एक बीम तयार व्हायची आणि ते कागद जळायचा. तर बेसिकली लेझर इज अ टेक्निक विच इज डिराइव्ड फ्रॉम डायोड मशीन. जसं आपण घरी LED लावतो, लाईट इमिटिंग डायोड, दॅट इज कॉल्ड एज लाईट इमिटिंग डायोड. दॅट इज ऑल्सो स्पेसिफिक टाईप ऑफ लेझर मशीन, पण ते डिस्ट्रक्टिबल नसतं. तर स्पेसिफिक असे डिव्हाइस बनवल्या जातात ज्यामध्ये लेझर बीम तयार होते, ज्याची कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू जर बघितली आपण तर 980 नॅनोमीटर इन वेवलेंथ और 1470 नॅनोमीटर अशी वेवलेंथ असते. त्या दोन वेवलेंथ ह्युमन बिईंगमध्ये चालतात, पण त्याचे रिस्ट्रिक्शन ठरलेले आहे. आणि लेझर त्या मशीनमधून जे लेझर बीम असतात त्याचं पेनिट्रेशन लेवल एक ठरलेली असते. कारण ती पेनिट्रेशन लेवल इकडे नॅनोमीटर जर वाढवले तर ती पेनिट्रेशन लेवल घातक ठरू शकते आपल्या बॉडीला. तर जनरली लेझर ट्रीटमेंट इज नॉट अ लेझर ट्रीटमेंट, इट इज अ डायोड ट्रीटमेंट. आपण जी वापरतो ती रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्ह. बेसिकली दोन्ही याच्यामध्ये रिझल्टंट एनर्जी ही कुठली का असो ना, कार्य करणारी शक्ती ही हीट असते, उष्णता. ज्याला आपल्या आयुर्वेदामध्ये अग्निकर्म ट्रीटमेंट, ते अग्नितत्वच यामध्ये पण वापरतात. बऱ्याच वेळा मला विचारतात की यू आर फ्रॉम ISM, इंडियन सिस्टीम ऑफ मेडिकल सायन्समधून तुम्ही आले आहात, तर वाय यू आर युझिंग दिस ॲडव्हान्स ट्रीटमेंट. तर आपण त्यांना हे उत्तर देतो की दिस इज अग्निकर्म चिकित्सा. बरोबर. बिकॉज इट इज अ स्पेसिफिक डिराइव्ड अँड invented material by which we are taking benefits of heat. That means agni. बरोबर.
करेक्ट. जे आयुर्वेदाशी बांधलेलं आहे. हां, तर रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये जी हीट डिराईव्ड होते, तर रेडिओ फ्रिक्वेन्सी हे असं डिवाईड, आता लेझरचं आपण लक्षात आलं आपल्या, तर रेडिओ फ्रिक्वेन्सी असं डिव्हाइस होते की त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिकल वेव्स होतात बाय मीन्स ऑफ रेडिओ फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टर, आणि एक अशी वेव्ह तयार होते, रेडिओ वेव्ह तयार होते की ज्या रेडिओ वेव्हचं कॅल्क्युलेशनमध्ये पकडलं तर 4 मेगाहर्ट्स एवढी पॉवर त्यामध्ये असते. तर लेझर बीम इज काउंटेड बाय नॅनोमीटर्स आणि रेडिओ वेव्ह इज काउंटेड बाय मेगाहर्ट्स. दोन्हीमध्ये कार्य करणारी शक्ती ही अग्नी आहे, म्हणजे हीट आहे, उष्णता आहे. लेझर बीममध्ये जी हीट तयार होते ती 300 डिग्री प्लस तयार होते. मिसकन्सेप्शन असं आहे की लेझर बीममध्ये हीट जी आहे तर ती 100 डिग्री सेल्सिअस तयार होते, बट दॅट इज नॉट अ ट्रू सेंटेन्स. आपण खूप जबाबदारीने हे वाक्य म्हणतोय. नॅशनल टेलिव्हिजन आहे. मला वाटते या वाक्यासाठी कोणी मला विचारू शकतील, पण आफ्टर ऑल द स्टडीज 300 डिग्री सेल्सिअस प्लस. आणि रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये अप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस टू 87 डिग्री सेल्सिअस और मॅक्झिमम 100 डिग्री सेल्सिअस विच इज बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. बरं. तर रेडिओ फ्रिक्वेन्सीला आपण जनरली कोल्ड स्काल्पेल असं म्हणतो. तर आता हे सांगण्याचा उद्देश असा आहे की जेव्हा आपण तिथे ट्रीटमेंट करतो तेव्हा आपण या दोन्ही माध्यमातून हीट एक्झर्ट करतो. बरं. आणि ते आपल्या ह्युमन टिश्यूला नष्ट करतात किंवा जाळतात. जाळणे म्हणजे इंटरस्टिशियल कोॲग्युलेशन ऑफ टिश्यू विच इज कॉल्ड ॲज बर्न. लेझरमध्ये आपण बर्न करतो आणि रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये आपण बर्नच्या आधीची कंडिशन विच इज कॉल्ड ॲज ॲब्लेशन. याचं टेक्निकल वर्ड असं आहे की इंटरस्टिशियल फ्लुइड व्होलेटलायझेशन, म्हणजे टिश्यूमधल्या पाण्याला वेपोराईज करणे विथ 87 डिग्री सेल्सिअसच्या खालच्या हीटनी. तर दिस इज कॉल्ड ॲज रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन ट्रीटमेंट अँड दिस इज कॉल्ड ॲज लेझर बीम ॲब्लेशन. तर याच्यामध्ये टिश्यू जाळल्याच जातो आणि यामध्ये टिश्यूच्या जाळण्याच्या आधीची कंडिशन कळते. या पुढील असं आहे की जेव्हा आपण पोस्ट ऑपरेटिव्ह रिझल्ट बघतो तेव्हा ॲज कम्पेरेटिव्ह या ट्रीटमेंटपेक्षा या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला रिझल्ट खूप चांगले मिळतात, कारण पोस्ट बर्न कॉन्ट्रॅक्चर याच्यात होत नाही रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये. रेडिओ फ्रिक्वेन्सी कारण हीट आपण कंट्रोल्ड हीट वापरतो आणि याच्यामध्ये तो टिश्यूच जळला जातो, इंट्राव्हस्क्युलर कोॲग्युलेशन होतं. त्यामुळे ते चान्सेस म्हणजे स्टेनोसिस होण्याचे, जागा बंद होण्याचे ते चान्सेस, जर ते ऑपरेशन व्यवस्थित हाताने झालं नाही तर ते चान्सेस असतात. पण रेडिओ फ्रिक्वेन्सी समजा जर थोडं कमी शिकला आहे व्यक्ती आणि त्यांनी वापरलं तर त्यात ते चान्सेस फार कमी असतात. आणखी एक मुद्दा इथे प्रकर्षाने मला सांगावा वाटतो की बऱ्याच वर्षापूर्वी लेझरचे जे लोक, कंपनीचे लोक जे येतात आणि विकायचा प्रयत्न करतात, तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं योग्य व्यक्तींना ती लेझर मशीन तुम्ही विका, पण ते विकण्याचं काम करतात. त्यामुळे ते बऱ्याचशा चुकीच्या लोकांकडे ते गेल्यामुळे ती मशीन बदनाम होऊन गेली. आता बरेच पेशंट येतात की लेझर ऑपरेशन आम्हाला नाही करायचं कारण त्यांनी रिकरन्स होतो. तर मी माझ्या डे फर्स्ट पहिल्या दिवशीच्या प्रॅक्टिसपासून आपण हेच ठरवलं होतं की जी ट्रीटमेंट असेल ती आपल्या निकषांवर जर व्यवस्थित असेल तरच करायची, अदरवाईज ती पेशंटला त्यांनी काही वाईट होईल असं करायचं नाही. तर आज आपण खूप जबाबदारीने हे सांगतो की रेडिओ फ्रिक्वेन्सी इज द मिरॅक्युलस ट्रीटमेंट फॉर ह्युमन बिईंग. आणि तुम्हाला सांगायला मला छान वाटेल की आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण आपली एक पेटेंटेड मशीन वैद्यकीय सेवेमध्ये आपण आणणार आहोत. सेल्डर्मा रेडिओ डायऑप्ट्रॉन इन डेप्थ लेझर रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीन म्हणून येणार आहे. ती फार छान काम करेल. ते टेक्नॉलॉजी म्हणजे त्यातलं पेटंट वगैरे सगळं आपण घेतोय. तुम्हाला खूप खूप या कामाकरता शुभेच्छा सर. आणि आज आमच्याकडे तुम्ही आलात दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आणि खूप महत्त्वाची माहिती दिली. मला वाटतं मंडळी आपण डॉक्टर साहेबांचे आभार मानूया, कारण अत्यंत या लपवण्याच्या गोष्टी असतात आणि त्यांच्या सांगण्यातून एवढंच आपल्याला कळतं की असे आजार तुम्हाला असतील, अशा प्रकारचं कुठले लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर लपवू नका, चांगल्या डॉक्टरांकडे जा, चांगल्या डॉक्टरांना दाखवा आणि त्या दुखण्यातून बाहेर या. मला वाटतं डॉक्टर साहेब याच ठिकाणी आपण थांबूयात आणि एका छान विषयावर आज आपण चर्चा केली. याबद्दल आणि तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.